काय मांडलाय टाइमपास करू नका. आणि हा सामना कालचा शिल्लक सामना होता, हा 3 षटकांचा सामना असेल. चॅनल सबस्क्राईब करा काही साहिलचं आपले युट्यूब लाईव्ह नाव काय रित्वी लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा. मेन मस्त लाईव्ह म्हणजे माझा छक्का मारलेला बाहेर दाखवलाय ना बोल. थँक्यू काय आता पहिला यात टाकीन. सो काहीच काय विषय माहितीये का, पहिलाच सामना लय लेट चालू झाला. आम्हाला 8:30ला बोलवलेलं, आता 10:45 झाली. टॉर्च उरवताना आमचा पहिलाच टॉर्च. हॅलो आयोजक कलाकार प्रीमियर लीग 2025 वर्ष पहिले 2.5 तास लेट. पहिल्याच वर्ष हा कलाकार प्रीमियर लीग दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना डीपी प्रोडक्शन वर्सेस 4 एंजल. छापा का काटा इंग्लिश आहे. पकडला गेला हेड. टॉस विन झालेला आहे. तुम्ही नका टॉस जिंकल्यानंतर तुम्ही प्रथम काय घेणार? फिल्डिंग प्रतिक्रिया यांचं प्लेअर नाही आलं. आमचं प्लेअर मोज 15 प्लेअर म्हणून सांग. मग चांगला मिनिमधीन मॅच ठेवा गया तरी. गोला बिलाचा नाव सांग माझा कतीव खा. मारला तुझं मगाशी नाव सांगितलं. आमच्या टीमची काय स्ट्रॅटर्जी आहे आज? स्ट्रॅटर्जी काय आहे? ही जिंकणं 100%. काय स्ट्रॅटर्जी असेल आज? काय बोलू शकत नाही, त्यांच्याकडे आज शब्द नाही आहेत. कारण काल त्यांनी खूप शब्द संपवले, वाया घालवले, संपवले, डायरेक्ट शब्द संपवले, संपू स्टार्ट केली. फुलं आहेत फक्त. चला नक्की मोरया. चलो पहिली बॅटिंग आली ना आपली. पहिली बॅटिंग आली. काय घडतंय बिघडतंय पुढचा टेंडू काय चाललाय बोबडी बोलतोय नुसती. तुषार चव्हाण पुन्हा एकदा स्वागत तुमचं या सुरेख या दिवसामध्ये. जा स्टेजवर बसून घ्या. तुम्ही काय करता? तुम्ही असं फॉर्म सपोर्ट करण्यासाठी आलोय. तुमचा सपोर्ट खूप जास्त मोठा आहे. ओपन कोपर ओपन आपल्याला बॉल चेक कर दिले सवय. पहिलं बॉल चेक करून घेता कारण ते योगेश पाटील वावंजेचा उत्कृष्ट असा फलंदाज. आणि दादा सुंदर बॉलिंग केली काल, पण आमचे ये 2-2 4-4 छक्क दिलं यांच्यामुळे आम्ही हारलो. यो 8 छक्क दिल्याने 18 धावा दिल्या. 2 विकेट घेऊन 18 धावा. 2 विकेट बाई घेतलंस तुम्ही 18 धावा. हा काय बोलता दादा, आज काय स्ट्रॅटर्जी असेल आपली? नाही जिंकलं काढीन भिशा आणि नाही जिंकलं तर मटणाशी जेवून घरा जा. मशाला डायरेक्ट जत्र. कॅप्टन आवरा लेट. आमच्या टीम मध्ये असा नाचाचा चक्का मारल्यावर नाचाचा डायरेक्ट. कैसा नाचशील दाखव, एकदा नाचून दाखव. नाही का शाला नाही का शाला ना शाला पुरवली. सलामीची जोडी ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला सांगतो काल आम्हाला पवन केने साहेबांचा मेसेज आला होता का चांगलं आयोजन केलं आणि त्यांनी आयोजकांसाठी खास तब्बल राशी 5,000 रुपये पाठवलेले आहे. माझ्याकडनं चिवडा वेपर देऊन पोराला खुश करा असं बोलला. खेळाडू मैदानात राऊंड मारून मॅच चालू झाली आहे. या आमने वरापाव गोला वरलाय. आमने वरापाव भेटन दाखवू तुझा वरापाव खातच त्या. आमने वरापाव खायूच नाही. आवरा डाईट करते बेकार. दे म्हणा असेल तर काय आहे का. पहिलाच चेंडू या इनिंगचा. बघूया काय घडतंय. एक नंबर शाबास चौका. नाही कॅच कोण कॉमेंट्री करणं मानच करायला लागेल. पुढचा चेंडू
रोशन याचा योगेशाला. बघूया काय घडतंय. सुंदर असा कट केलेला आहे चेंडू आणि टप्पा आउट झाला असता नाही झाला आणि तो चौका गेला. योगेश जोरान मार. बोला. 7 चेंडूचा खेळ झालाय. 7 चेंडू अखेर धाव संख्या झाली ती 19. खूप सुंदर अशी धाव संख्या उभारतोय तो म्हणजे एंजल प्रोडक्शन. दिनेश एंजल प्रोडक्शन. अरे वा, बोलू शकतो आपण याला दिनेश यांचा. चेंडू ही कॅच होती, हातात कॅच होती पण मिस. निखिल भोपी यांच्याकडून. नक्कीच तुमच्यासाठी आम्ही स्टुडिओला शिलाई मशीन ठेवलेले हात तुमचे शिवून आम्ही घेऊ. अरे वा, हा तर खूप सुंदर चेंडू होता. LBW विकेट. गडी गारद होतोय, दिनेश गारद होतोय. इथे एक उमेश यांचा कमबॅक बोलू शकतो आपण. चला आता आमचे कॉमेंटेटर आलेत. ओव्हर टू यू. चेंडूचा टप्पा दिसला नाही आला. LBW आउट झाला. मेजवानी एक नंबर स्पर्धा एन्जॉय करतोय कलाकार चषक 2025. नयन परफेक्ट. उमेश कोलियाचा बॉल चोर. गोलंदाजी करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील जातात आणि इथे फलंदाज होतोय अमन वास्कर. बाद. अनपणा करायला सकाळची बॅट घेऊन आलता. सकाळची बॅट डायरेक्ट बॉल नाही गेला. देण्याचं काम तुला वर्ग करत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. कलाकार प्रीमियर 2025. सर्वच कलाकार आज एक जुटीने आपण या मैदानावरती पाहणार आहोत. जे कलाकार इंस्टाग्राम युट्यूबच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो मैदानावरती. प्रणय वायस प्रोडक्शन संघाचा संघनायक आणि PR स्टुडिओ संघाचा संघनायक दोन्ही टीमच्या संघाच्या संघनायकांना विनंती करेल की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ॲटम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल होता. आपण इथे पाहू शकतो जावा धाव फलकावरती. धावसंख्येला वेग देणं गरजेचं आहे. मात्र इथे थोडीशी दिशा भरकटलाय. फक्त दिशा दिनेश टेर केला. चेंडूला लॉंग रिझन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडासा फंबल झाला. लगेच या 2 फलंदाजांनी त्याचा फायदा उठून घेतला. थोडस क्षेत्ररक्षण चुकीचं केलं. इथे पुन्हा एकदा ती दिशा निवडली. तो क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे. पुन्हा एकदा चेंडू उचलेल फेकेल. तत्पूर्वी वेळ होता या 2 फलंदाजांकडे. 2 धावा पूर्ण करण्याचा खेळ शिल्लक आहे. दिशा दिली आहे. हवेमध्ये झील आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. अमन भोईर उतारलेला आहे. पुढचा चेंडू अमनसाठी. आमने आधी चल. थोडासा खराब कामगिरी आणि खराब कामगिरीवरती प्रत्युत्तर दिलंय. क्षेत्ररक्षण देखील तिथं चुकीचं झालंय आणि पंचांचा इशारा येतोय. हा चौकार आणि ते नक्कीच थर्ड अंपायर. सोनिया दिनेश अप्रतिम गोलंदाजी आपली रणनीती कोचच्या मध्ये होतं. आधी सांगितलं गेलं 10 रनांच्या खाली हा सामना संपवायचा आहे. त्याचं देखील इथे आगमन झालं. त्याचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. तर नक्कीच प्रत्येक कलाकाराचा इथे सन्मान अजून ती जेवायची आहे. सामना जिंकलेला होता. सन्मान झाले. जाऊ शकत नाही. आता आपण खेळू.
देऊन चाललोय. काळजी किलो माहितीये का सांगू 5 किलो. अरे यो आलाय ना म्हणून भाव वारला जात आली. लिंबू सरबत काल नव्हता आला ना. लिंबू सरबत पाहिजे बोलतो पाहिजे. एक लिंबू सरबत गोला नको हे पाहिजे काय कामा ठेवला यावर्षी मागतो आपल्याला लिंबू सरबत पण आहे. आपण जिंकू ना पाहिजे जिंकायचं ना आपल्याला. आज तशाच तो पक्का मोठा दिसत आहे तो आपण नाही होता. हा कैसा नाचतील तसं जिंकला होता तो डान्स नंतर नाचतील का अजून लई नाही संध्याकाळपर्यंत. रुपांश भेटली ना सरबत आवडली. आंबट आहे ना आंबट आहे. नंतर तुमचा आवाज सगळ्याचा गोंगाट तू गेलाच बघतो नंतर. स्पर्धेला त्याचं पॉइंट रेटचं जे पद्धतीने आणलं असावं समजलेले. आपल्या क्रिकेट प्लेयर्स वरती मंचावर बसलेले तुम्ही तो सहकार्य करा. सागर पाटील काय पोपटाचा आवाज काढणारे आमचे सागर पाटील मास्टर. तर आता मात्र फरक झाला पण समजला नाही कसला आवाज आला. चला धन्यवाद. आपण वाचते आणि सर्व कलाकारांचं मनाच्या अंतरापासून दिसत आपण असणारे सॅमिकलन आणि दसरा मराठीचे कॅप्टन सुजित पाटील केडे. आम्हाला काय चाललंय लाईव्ह आहे आपण. हा मोठे पण आहे ते दादा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यानंतर पाय टॉस वरती उडव जास्त वरती नको. आमची बाजूशी लागला पाहिजे. बैलगाडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे अतिशय पाटील साहेबांना विनंती असेल की आपण मंचावर स्थान बनावा. हेड आलेलं आहे सॅमिकलन विन आहे. तर काय बोलशील आयोजनाबद्दल आपल्या. ठीक आहे सुजित दादा समोरच्या टीमने बॅटिंग घेतलेली तर किती धावाला तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहात. आता मॅच किती होतो 3 ओव्हरची मॅच आहे म्हणजे एक 25 धावापर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. कारण 25 धावा सहज इझिली चेस करता येतील आम्हाला असं. आणि जसं समजा तुम्ही ऐकला सुजित दादा बोलले की 25 धावापर्यंत तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही काय म्हणाल की 18 बॉल मध्ये तुम्ही किती रन बनवणार जेणेकरून समोरच्याला अवघड पडेल रन चेस करण्यासाठी. 30 ते 35 धावा आम्हाला करावंच लागतील. कारण की तुमच्यामध्ये बॉलर तर डायरेक्ट वाडेगावची फिरकी आहे तुमच्याकडे. फिरकी असल्यामुळे आम्हाला काही जमणार नाही. सरळ बॉलला तो वाकरा निघेल वाकराला तो सरळ जर म्हणजे बॅट कुठं फिरवायची ते आम्हाला काही समजायचं नाही. तसं तुमची येते एक मायकल जॅक्सन भेटले तुम्ही माझी निलेश मग तर विषय हार्ड तुमचा. म्हणून आम्ही 35 ते 30 धावा तुम्हाला काढू. चला आपला छोटासा चिमुकला कलाकार सुद्धा आहे इथं रुपांश. बरेच लोकांचे खास. अरे वा ठीक आहे. चला रुपांश काय म्हणशील आज तू फोर रेंजर अमन वास्कर आणि समीकरणची टीमचा सपोर्टर आहेस तर काय बोलशील त्यांच्या टीम बद्दल की त्यांची टीम जी आता फायनलची ट्रॉफी मारावी. बोल लक्ष घे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे तरी पण तू लक्षात घे. बोल तुझा सपोर्ट असणार आहे समीकरणच्या टीमला अमन वास्करच्या टीमला. अप्रतिम कामगिरी. तर पंच आपण बघतोय जीवन गावन वाघिरवाडा. अप्रतिम थट्टे बैलाचे मालक आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये काटक मोर सर स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. हार्दिक अभिनंदन. पुन्हा फायनल क्षेत्राकडे फिरकाव दिला आहे.
आणि पाहता पाहता चेंडू आलाय हा आलाय चौकार. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक टाकला आणि आलाय हा पंचांचा इशारा बाकी आहे. पंच काय चौका चौका आणि सन्मान चिन्ह देऊन या कलाकार प्रीमियर लीग 2025 मध्ये अनेक तारे आपण जे पाहिले कालपासून येते तारे सितारे येते चमचमत आहेत अशा या काय गोलंदाजीची गोपी याने तर खेळ घेतला निखिल गोपी करून आणि हा चेंडू पुन्हा एकदा बिरकावून दिला. अप्रतिम कामगिरी दिनेश पाटीलवर प्रति हल्ले पुन्हा एकदा बघा आणि हा आलाय दुसरा. मात्र जोरदार अपेल जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय. पंच आउटच रे. पंच जीवन गावड सर 2 पंच आहेत. आवाज आला बाहेर. आडूक वाजला शॉर्ट बॉल अमान आठवणीमध्ये राहिला तर आपण नयनशेठ कडेकरांची थोडीशी मैदानामध्ये हा प्रथम कामगिरी चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने तो चेंडू पुढचा चेंडू पुन्हा लाजवाब आलाय हा षटकार साधावा जाऊ नका. इथे मात्र विचार वेगळे करण्यासाठी भाग पाडले. बघा क्षेत्ररक्षक 5 धावा शेवटचा एक चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. इकडे लक्ष ठेवा जरा इकडे बॉल येईल. सागर दादा प्रयत्न महत्वाचे आहेत. जे ते प्रयत्न आहे का आता काय इकडे ठेवायला बॉल जिंकणार दोनही संघांच्या पासण्या पुसपुस होणार. आपला देव विनंती असेल सांगतो की टी शर्ट परिधान करा प्लीज. आपला मान सन्मान आहे तो कलाकारांचा. पण सौरव गांगुलीची आठवण झाली. इंग्लंडला आपण हरवलं होतं, मात केली होती इंग्लंडवर. तर येथे मात्र सॅमी का उत्साह. तो क्रिकेट खेळून कमी पण नाचून जास्त दमला असेल. शेवरला 20 पाहिजे होत्या तेव्हा.
सॅमी बॉलर लास्टच्या बॉलला 5 धावा आल्या. तुम्ही मॅच पूर्ण बघली नसाल. 4 बॉलाने 19 पाहिजे होते त्या माझी बघली काय बिल्डिंग हरवलं फायनली. वाटलेलं ना जिंकशाल तुम्ही. बॉलर बघा आमचा वाईल्ड कार्ड. काल याला बॉलिंग नाही दिली. बरोबर आहे बरोबर. 20 धावा पुरल्या नव्हत्या. आता जेव्हाचा टाइम झाला बिर्याणी ने हेल बाईच्या कडून आम्हाला 2 मॅच जिंकल्या मुलं. बाई मना करा का हा चालेल सुपर. आता मस्त जेवण करून घेतो. काय ब्लॉक करू का तिला दाखव. तिला सपोर्टर आवरील. अभिजित ठाकूर आपण येथे आलात तर आपण मंचावर प्रकाश दादा आपल्याला आमंत्रित करतायत. 2 जिंकलो गाईज ना. आता सेमी फायनलचा राऊंड आहे त्यासाठी नियमांचं काही आपल्याला काही समजत नाही म्हणून लांब होत आहे. काय आदेश काय वाटतं तुला? काही समजत नाही. आणि जरी खेळाचा तरी गेलो नसतो. आमची टीम बाहेर आहे. आता घरी जा घरी जा. तरी बी आमच्या ओनर गोव्याला घेऊन झाले आम्हाला. तुम्ही जिंकून बी देणार नाही तुमचा. आम्हाला गोव्याला जावाचाच नाही करतील. अरे जावाचाच नाही गोव्याला. आम्ही फार्मास खुश आहोत बस. आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू भाई. पण माझा सपोर्ट यांच्या टीमला आहे तरी पण तुम्हाला पण जिंका. तुम्ही जिंकू भाई जिंकू. चालेल. टाकल्या जात आहेत येथे किती 2 असेल तर 2 चिठ्ठ्या दे. इकडे चिठ्ठ्या लखवाल हो. पहिली चिठ्ठी साई सरगम आणि वायस परफेक्ट लागा. कसं वाटतंय आता तुम्ही आमच्या सोबत खेळणार आहात. सपोर्टर्सचा उत्साह दिसतोय. आणि जे खेळाडू स्टेजवर त्यांनी सुद्धा खाली उतरा. तर सगळे सपोर्टर्स इकडे आहेत ऑन स्क्रीन. आपण सगळ्यांना बघतो. चांगला निर्णय झाला. बरेचशी आणि आमचे सर्व प्लेयर येऊ शकलो माणूस आहे. आता कसा गेला माहितीये का? 4 चिट्या उरवल्या. त्यांचीच लागली. त्यांची लावून घेत नव्हतं त्यांचं ते लावून. काय माणूस 15 धावा 15. याला बोलताय कलाकार. याला बोलताय कलाकार. शिवम करू शकते. शिवम नाही पनवेलमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा राहिलाय. सुकेजी डाकी साहेब, निलेजी पाटील साहेब हे बंद जोडी. आता आमची मॅच आहे शिवमच्या विरुद्ध. आमची मॅच आहे सेमी फायनल. शिवम एकटा आऊट झाला का आम्ही जिंकलो. आता सांगते जितूला आऊट घ्या. आपल्या बूट टाकायला आला तो. सेमीफायनलची मॅच आहे आपली. सेमीफायनलची मॅच जिकाचा ट्रॉफी लागेल आपल्याला. मग सेमीफायनलची मॅच काय जात आमची शिवमसांच्या विरुद्ध. क्रेझी चलो मजेदार. अस्मिता सुर्वे चल दादा काय बोलता. जिंकवा जिकायचं आपल्याला. सन्मान करताना नमस्कार.
अप्रतिम कामगिरी त्याने केलेली आहे. तर त्यांना विनंती असेल की आपण आपलं पारितोषिक दादाचा फोन करायला मेन सपोर्टर आहे दादा. सेमीफायनलचा सामना केतन दादा एक सुप्रसिद्ध सिंगर आपल्या समाजाचे, त्यांच्या कार्पेटला चेंडू खेळून काढलाय. एक धाव तर पण पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र इथे थोडस घसरगुंडी आणि त्याचा फायदा आलाय. चौका धक्के आणि आलाय हा चौका. संघाचा एक दमदार असा खेळाडू आज मात्र कलाकार प्रीमियर लीग मध्ये आपल्या हुकूमत दाखवताना शॉर्टपिच चेंडू भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. कॅच ऑफ द डे. लाजवाब कॅच. कौतुक करायला पाहिजे. दादा आता एंजल्स मात्र थंड बसलेल्या दिसतात, जूट झालेत आणि त्यांना बोलवण्यासाठी लाखो रुपये सुद्धा खर्च करायला लागतात. पण ते आज स्वतःचा वेळ काढून इथं आलेले आहेत. ही ताकद आहे कलाकार प्रीमियर लीगची. पहिल्या वर्षामध्ये सेकंड सेमीफायनल. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चकला होता. इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बघा, परंतु आणि आता मात्र फलंदाज पात्राला चेंडू सरळ त्रिफलाचित. फलंदाज बाद. शार्पेट चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे बघा. आणि मात्र अरे इथं बसून घे, तुला सर्व व्यवस्था करतो मी. व्हॅनिटी मागू का? पुढचा चेंडू जबरदस्त बॅटचा बॉलर खेळून काढला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एका हातामध्ये चेंडू अडवला. यश गायकवाड जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. जितू गायकवाड यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुन्हा एकदा फक्त टायमिंग दिलंय, जेच केलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतो आणि त्याला चकवून चेंडू जातोय सीमारेषेकडे. सीमारेषेला व्यवस्थित घालण्यासाठी आलाय हा चौका. कंटेंट आहे. अनेक सेलिब्रिटींना तो लंचला वेगवेगळ्या हॉटेल्सला घेऊन जातो आणि आपल्या समाजाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांनी त्याच्या पुन्हा एकदा जोरदार प्रहार. अराउंड कार्पेट सुरक्षित रक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण मात्र सुरेख होतोय आणि इथे मात्र रनआउटचा चान्स झालेत. थोडासा टेन्शन आलाय नॅडमच्या चेहऱ्यावर, कारण फलंदाज बाद होत आहेत. विना पाटील संघ मालक आहेत, यांच्या थोडा चेहऱ्यावर टेन्शन आहे, परंतु क्रिकेट आहे अनुचिताला भरलेला. आणि आता मात्र काय उडवलाय. मी आभार मानतो. हॅलो आशिष मात्र कुठे? पहिला संघाची तरी पहिल्या शाळेत टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावलाय चेंडू. चेंडू जातोय बघता बघता आणि ते मात्र बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण, पण भिरकावल्या चेंडूला सुरक्षित रक्षण होतोय. इथे मात्र एक जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक होतोय. पपल्या पायाकडे टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, सर्व सोडून देतोय. भारताचा चेंडू अवंतर चेंडू दिशाहीन मारा. पहिली विकेटची गटोडी वल्ली गेली, काशा गुंडाला गेला, याच्या हातात नारळ दिलं, तिलगुल दिलं, चले जाओ. बघा ही मस्ती आहे गुटके खाओ खेळाडूंचे. दादा ही आहे कलाकार प्रीमियर लीग. जाके गुटखा खाओ. दादा आता मात्र फोर एंजल्स मध्ये जोश आलेला दिसतोय कुठेतरी. फोर एंजल्सच्या टीम मध्ये जोश आलेला दिसतोय आणि पापा के परी कुठेतरी नाराज झालेला दिसतात.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पण जखून ठेवलंय, पूर्णपणे आपलं वर्चस्व गाजवतोय आणि इथे मात्र पुढे सरसावलं ते बॅटची कडा होती, कलेक्ट करता आला नाहीये. एक जबरदस्त मारायची गोलंदाजी, तडपार दुसऱ्या विकेटचं इनकाउंटर म्हणता येईल. वाजव दादा. जितू गायकवाड आता पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुन्हा एकदा भिरकावला चेंडू मध्ये, चेंडू मागे क्षेत्ररक्षण आणि ते मात्र षटकार. व्यक्तिक आणि संघाचे चौथं षटक. फुटबॉल चेंडू हलक्या जागी पुश करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र गपडत कर. चढावड पुन्हा एकदा गोलंदाज तयार, धावतोय आपल्या पार्ट टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय, भिरकावला चेंडू मध्ये खेळू शकतो आणि मॅच टर्निंग पॉइंट होऊ शकतो का? चित्र पूर्णपणे सॅमने चित्र बदलून टाकले. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. या सँडी नौका फलंदाज, पूर्ण बघायचा चेंडू आणि इथे मात्र नो चेंडू आणि चौकार. पुन्हा एकदा फुटबॉल चेंडू आणि इथे मात्र केकवड संघ विजय होतोय. फायनल मारली साई संग्राम. प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चेंडूमध्ये काय धावसंख्या उभारली आहे. प्लीज सचिन हळू एन्जॉय करू नका, महत्वाचा प्लेअर आहे. त्याला आता सगळा झाला, मस्त झाला एकदम. गजू मगाशी 500 रुपये तुमच्या कलाकार प्रीमियर लीग, आनंद उत्साह एकदम सगळी कलाकार. आम्ही हारलो, प्राईज सेरेमनी नाही थांबव, माझं काम आहे फोटोग्राफीचा, तो काम करून घेतोय. त्याच्यानंतर बघू कसं काय विषय. आता हे ब्लॉग इथंच एंड करतोय. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ही कलाकार प्रीमियर लीग सगळा मस्त झाला, सगळ्यांना धन्यवाद. आणि असंच सगळा काहीतरी ठेवत राहा, त्याच्यामुळे आपण सगळी एकत्र येऊ आणि यो कार्यक्रम चालू राहील. चला बाय, भेटू.